गोटणे संघाचा युवा खेळाडू गोटणे संघाचा मी सार्थक बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पावसाने आपली हजेरी मात्र लावली सामन्यासाठी. सुंदर सुंदर असं नियोजन. चला पहिला चेंडू घेऊन सार्थक सामना करतील ते सनील. सुंदर चेंडू वेगवान चेंडू. सुनीलला काय समजलं चेंडू जातो निर्धाव. एक चेंडू सुंदर असा चेंडू सार्थक याच्या मार्फत त्या दिवसातला हा सुंदर सामना चाललो तिकडे. दुसरा चेंडू सार्थक सामना करतील सुनील. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आता मात्र खराब चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 1 च्या घरामध्ये. एक चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा. खराब चेंडू. लगातार दुसरा चेंडू हा वाईटचा सार्थक याच्या मार्फत. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचली 2 च्या घरामध्ये. सॉरी वाईट +1 3 धावा. पुन्हा एकदा कट लागला चेंडू असा. डीच्या स्वरामध्ये 1 धाव. सुंदर असा कमबॅक केला सार्थकने. पुन्हा एकदा चेंडू. सुनीलला मात्र काय समाधाची. चेंडू जातोय निर्धाव घोषित. 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 4. दोन चेंडू 4 धावा. सार्थक घेऊन चेंडू काय करतील सुनील. बघूया. सुंदर सुंदर वेगवान चेंडू सार्थक याच्या मार्फत. सुंदर चेंडू. सुनीलला मात्र काय समजलेलं नाही. आजच्या दिवसाचा 8वा सामना आहे. याच्यानंतर होणार शेवटचा सामना. या पहिल्या राऊंड मध्ये शेवटचा सामना याच्यानंतर होईल. पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर. तीन चेंडू 4 धावा. 5 धावा. एकदा नो चेंडू. पंचांकडून नो चेंडू. आता मात्र कुठेतरी सार्थकवर दबाव आलाय. या ओव्हरचा चौथा असा वाईट परत नो. सार्थकवर दबाव आलेला दिसतोय या सामन्यामध्ये. सार्थकला मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. तसेच सुनीलला सुद्धा आपल्या संघासाठी षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. रबर बॉलचा क्रिकेट म्हणजे षटकार चौकासाठी ओळखला आणि क्रिकेट आहे. उद्या काय करतोय सुनील. एकदा खराब चेंडू. वाईट चेंडू पंचांकडून. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 7. सार्थकला कुठेतरी आता थोडं शांत डोक्याने विचार करून गोलंदाजी करावी लागेल आज सामन्यामध्ये. वाह. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. सुंदर असा चेंडू टाकला होता
परंतु लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचते ती 8. धावसंख्या 8. या काय करतोय सुनीलला आता आपल्या बॅट मधून पुन्हा एकदा आडवा बॅटने टेलोला चेंडू चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण चंदू याच्या मार्फत. असेच धावसंख्येमध्ये 2 ने धावसंख्या पोहोचते 10. शेवटचा चेंडू सार्थक सामना कधी सुनील उग्या सुंदर असा उंच उग्या जा मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे. रनिंग बिन विकेट. दुसऱ्या तिसऱ्या रनचा कॉल. 3 धाव पूर्ण. सुंदर फटका मारलेला पण ग्राउंडच्या खराबीमुळे चेंडू. धावसंख्या 3 ने धावसंख्या पोहोचते ती 13. एक ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 13च्या घरामध्ये. स्पीडअप घ्यायचंय. बॉलर राहुल सामना करतील ते सुनील. बघूया काय करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राहुलने सुरुवात वाईट स्वरूपात केलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचते ती 14. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू राहुल मार्फत. सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक राहुल याच्या मार्फत. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये 1 ने एक चेंडू चांगला तर एक चेंडू वाईट. गोटणे संघाकडून गोलंदाजी मार्फत आलाय तो राहुल. मात्र सलामी जोडीसाठी आलेले दोन्ही फलंदाज अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. सुनीलच्या माध्यमातून बघायला भेटेल का मोठी फटकेबाजी. पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा सुंदर समोर चेंडू चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार सुनीलच्या माध्यमातून आलेला पहिला षटकार या सामन्याचा. सुंदर फटकेबाजी पाहतोय आपण सुनीलच्या मार्फत. धावसंख्येमध्ये 6 ने भर. ना तशी पावसाने हजेरी लावली तसे सुनीलने सुद्धा आपल्या षटकाराची हजेरी मात्र इथे लावलेल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुलटा चेंडू चेंडू जातोय समोर. लांब लांब असा उत्तुंग असा षटकार सुनीलच्या माध्यमातून लगातार दुसरा षटकार सामना फलंदाजी करतोय सुनील आपल्या संघासाठी. पहिली ओव्हर मात्र शांत त्याने फटकेबाजी केली. मात्र आता मात्र गोलंदाजा त्याने चांगला समाचार घेतलाय. 2 चेंडू 2 षटकार लगातार. धावसंख्या पोहोचते ती 27. 3 चेंडू 27 धावा. शिवतेज लेंडोरीचा मी एक्का सुनील अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. बघा काय करतोय. राहुल सामना करतील सुनील. अकुट टप्प्यात चेंडू मात्र
चेंडू पुन्हा वाईट. गुडनेस संघाला कुठेतरी एक्स्ट्रा धावा थांबवाव्या लागतील आपल्या संघासाठी. जर धावसंख्येचा डोंगर कमी केला असेल तर एक्स्ट्रा धाव थांबवाव्या लागतील आपल्या गोलंदाजी मार्फत. मात्र शिवतेज लेंडूचा हुकमी का सुनील अजून मैदानामध्ये. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा उंच असा फटका उत्तुंग. एक धावासाठी सुंदर फटका मारलेला, परंतु ग्राउंडच्या खराबीमुळे एक धाव. धावसंख्येमध्ये एक नेवर. धावसंख्या पोहोचते ती 29च्या घरामध्ये. 4 चेंडू 29 धावा. अजून एक ओव्हर बाकी असेल. सुनील आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभी करेल का. बघूया काय होत आहे. बघूया पुन्हा येतोय राहुल. सामना करते सुनील. पुन्हा एकदा उंच उंच स्टेजच्या दिशेने हा फटकावलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारे का बाहेर. षटकार. या ओव्हर मध्ये दुसरा षटकार सुनीलच्या माध्यमातून. का बॅटिंग करतो. वा सुंदर. आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करतो सुनील एकटा. सार्थक वर मात्र राहुलवर मात्र सुनीलने चांगला समाचार घेतला राहुलचा या ओव्हरमध्ये. या ओव्हरमधील तिसरा षटकार पडतोय पाहतोय आपण. बघा काय करतोय. शेवटचा चेंडू काय करतोय सुनील. पुन्हा आखूट टप्पा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. सुंदर सुंदर कमबॅक केला. आता चेंडू निर्धाव. सुनीलला मात्र काय समाधान. आखूट टप्पा चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 35च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम टप्प्याचा शेवटचे 6 चेंडू. किती धावांचा डोंगर उभा करेल शिवतेज लेंडोरी घोटणे संघासमोर हे आपल्याला बघायला लागेल, पाहायला लागेल. करेल का घोटणे संघाचा संकेत कमबॅक. बघूया. पुन्हा एकदा सुंदर आखूट टप्प्यात चेंडू संकेत मार्फत सुंदर गोलंदाजी. वेगवान गोलंदाजी घोटणे संघाचा हा खेळाडू. फलंदाजीला मात्र काय समजलेला ना. चेंडू चेंडूचा तो निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय संकेत. पुन्हा दुसरा चेंडू. मात्र कट लागून निर्धाव दी स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर होते. मात्र संकेत करेल का कमबॅक. धावसंख्येचा जो वाढता वेग कमी कमी करेल का संकेत. बघूया आपल्या संघासाठी. विजय. बघूया. सलामी फलंदाजी झालेला विजय काय करतो आपल्या संघासाठी. 2 चेंडू नंतर पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू. वेगवान चेंडू. संकेतने निर्धाव चेंडू. विजयाला चेंडू काय समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. संकेत सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. धावांचा कुठेतरी डोंगर कमी करायचा प्रयत्न करतोय संकेत आपल्या संघासाठी. पाहूया. सुंदर पुन्हा एकदा सुंदर उंच चेंडू गेलाय. होईल का झेल. मित्र खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय तो. आणि एक शॉट. एकच धाव आताची. धन्यवाद सर. चला पुन्हा एकदा संकेतच्या मार्फत सुंदर गोलंदाजी. वेगवान चेंडू. ऑफ साईडला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यॉर्कर सक्सेसफुल ठरलेला आहे. निर्धाव चेंडू. सुनील मात्र शिवतेज लेंडोरीचा हुकमी एक्का काय करतोय शेवटच्या चेंडूवरती. काय करतोय. येईल का षटकार. मात्र सुंदर चेंडू ऑफ साईडला. सुंदर तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा फेके. या 2 धावसंख्या. तिसरीचा प्रयत्न. विकेट पडेल काय.
सुंदर 2 धावसंख्या. धावसंख्या 40. धावसंख्या 40. 41 धावांचं आव्हान असेल घोटणे संघासमोर. 18 चेंडू 41 धाव. पुढील सामना होणार आहे तो या पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना 9वा सामना असेल. कोंडावळे वर्सेस मळे. दोन्ही संघाचे कर्णधार एक स्टेज जवळ यायचं आहे टॉससाठी. दोन्ही संघाचे कर्णधार मळे संघाचा कर्णधार तसेच कोंडावळे संघाचे कर्णधार आणि दोन्ही टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे. शेवटचा सामना असेल पहिल्या राऊंड मधील. चला स्पीडअप घ्यायचं आहे. लेंडुरी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलंब करू नये सामन्यांसाठी. खूप वेळ जातोय आपल्या. अजून खूप पुढील सामने खेळवायचे आहेत. अजून दुसरा टप्पा तिसरा टप्पा आपल्याला खेळवायचा आहे या आजच्या नियोजनाचा. स्पीडअप घ्यायचंय का मात्र. चला मात्र उपस्थित असलेले कोळणे मळेश संघाचे कर्णधार तसेच कोंडावळे संघाचे कर्णधार या दोन संघांमध्ये आत्ता चोरशीचा सामना होणार आहे. शेवटचा सामना होणार आहे. मात्र त्या सामन्यासाठी टॉससाठी निमंत्रित करता आम्ही नितीन दादा यांना. आम्ही निमंत्रित टॉससाठी. 18 चेंडू 41 धावाचं समीकरण असणार आहे कोंडावळे संघासमोर. बघूया काय होत आहे. सॉरी गोटणे संघासमोर माफ करा. कोंडावळे टॉस विन. आपला निर्णय कळवायचा कोंडावळे संघ. अंतिम सामना होणार आहे कोंडावळे वर्सेस मळे. कोंडावळे टॉस विन. कोंडावळे चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचा स्पीडअप घ्यायचा आहे. लेंडोर संघ आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गोटणे संघ आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या. गोटणे संघाचे दोन्ही हुकमी एक अक्षय आणि सार्थक. 41 धावाचे आव्हान सज्ज आणि चेस्ट करण्यासाठी मैदानामध्ये उतरतात ते अक्षय आणि सार्थक. समोर असणार आहे भेदक गोलंदाजी शिवतेज लेंडोरी संघाकडून. बघूया काय होत. सुंदर असं नियोजन. माजी अध्यक्ष चषक 2026 भव्य दिव्य सामने. स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर राहायचं सर. चेंडू 21 धावाचं समीकरण. गोटणे संघासमोर 21 धावाचं डोंगर उभा केलाय शिवतेज लेंडोरी संघाने. सामन्याला सुरू होते गोलंदाजी मार्फत सुनील. सामना करतील सार्थक गोटणे संघाचा युवा खेळाडू. हुकमी एक्का. सुंदर फलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला भेटे. सार्थक भरपूर ठिकाणी तो खूप चांगला खेळलाय. बघूया काय करतो यावेळी आपल्या संघासाठी. तसेच गोलंदाजी मार्फत आला तो सुनील. पुढील सामना होणार आहे कोंडावळे वर्सेस मळे. कोंडावळे टॉस विन आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कोंडावळे संघाने. रवींद्रजी शेलार नवतरुण अध्यक्ष मित्रमंडळ मिरगाव. तुम्ही कुठे असेल? तुम्ही स्टेजवर यायचं सर. रवींद्रजी शेलार नवतरुण अध्यक्ष मित्रमंडळ मिरगाव. चला सामन्याला सुरुवात होते.
तर सुनील गोलंदाजी मार्फत वाईट चेंडू पहिलतम. पुन्हा एकदा सुंदर यॉर्कर चेंडू तोडून काढलाय सार्थक याने समोरच्या दिशेला. एवढा सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा धावचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या पोहोचते 3. एक चेंडू 3 धाव. रवींद्रजी शेलार सर, नऊ तरुण अध्यक्ष मित्रमंडळ मिरगाव इथे सत्कार करण्यासाठी उपस्थित राहायचं सर. पुढील चेंडू सुनील सामना करतील सार्थक. काय होतंय आकुट टपाय चेंडू पुन्हा कट करून डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. सुनीलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी फलंदाजी केली. आता गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतलाय सुनीलने आपल्या संघासाठी. तसाच सार्थक बघूया काय करतो आपल्या संघासाठी. फलंदाजी होईल का, मारेल का षटकार चौकाराची बाजी. पुन्हा आकुट टपाय चेंडू, चेंडू समोरच्या दिशेने टोलला. तेवढं खराब क्षेत्ररक्षण आणि सीमारेषा बाहेर चौकार. सार्थकाच्या बॅट मधून पहिला चौकार या सीझनचा. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोचते ती. सुंदर 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 फलंदाजी तसेच सुंदर गोलंदाजी सुद्धा चालू आहे. करेल का सुनील कमबॅक या चौकारानंतर. बघूया समाचार घेईल सार्थक सुनीलचा. बघूया काय होतंय. सुंदर सामना करेल सार्थक. पुन्हा वा प्लेसमेंट चेंडू मात्र सुंदर आकुट टप्प्यात चेंडू टाकला. सार्थकला मात्र सार्थकने सन्मान करून 1 चेंडू. सुंदर 4 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत बघतोय आपण. शांत खेळ चालू आहे. चेस मार्फत सुंदर चेंडू टोलून दिलाय समोर दिशेने. पुन्हा एकदा होईल का 1 धावाच्या नंतर दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धावी कंप्लीट. तर सिंगल डबल धावांचा इथे क्रिकेट चालू आहे सार्थकाच्या मार्फत घोटणे संघाकडून पाहतोय आपण. तसेच सुंदर गोलंदाजी पाहतोय लेंडुरी संघाकडून सुनील याच्या मार्फत प्लस संघासाठी. पुन्हा पुन्हा असा सुंदर चेंडू. तेवढा सुंदर सन्मान मात्र टोलून लाय सार्थकाच्या मार्फत. रबर क्रिकेटमध्ये हे फटके खूप कमी पाहायला भेटतात आपल्याला. डिफेन्स फलंदाजी खूप कमी पाहायला भेटते रबर क्रिकेटमध्ये. कारण की रबर क्रिकेट हा षटकार चौकारांचा खेळ मानला जातो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावसंख्या. मात्र 12 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण. काहीसं अवघड आहे आणि काहीसं अवघड नाही सुद्धा. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे सर. 12 चेंडू 29 धावांची गरज गोटणे संघाला. सलामी फलंदाज अजूनही मैदानामध्ये सार्थक आणि अक्षय. गोलंदाजी मार्फत आता लेंडोरी संघाकडून येतो तो युवा खेळाडू विजय. विजय काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. पहिला चेंडू घेऊन विजय. पुन्हा एकदा सार्थकने टोलून दिला लेग साईडला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसराही धाव. सुंदर रनिंग मिड विकेट सार्थकाच्या मार्फत. सिंगल डबलचा खेळ चालू आहे सार्थकामधून. सुंदर क्रिकेट पाहायला भेटतं. शांत क्रिकेट पाहायला भेटतं या सामन्यामध्ये. सेकंड इनिंग मध्ये 1 चेंडू 14 धावा. दुसरा चेंडू बघूया काय करतोय सार्थक. पुन्हा एकदा लेग साईडला टोलून दिला चेंडू. चेंडू सीमा रेखा बाहेर चौकार. सार्थक आहे म्हणून आला खणखणीत चौकार. मात्र सार्थकना बॅट आपल्याला तापवली संघासाठी. धावांचं आव्हान असताना आपल्याला तो तशी ताबडतोब फलंदाजी करायला लागेल सार्थकला. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते 18च्या घरामध्ये. 2 चेंडू 18 धावा. आता मात्र सार्थक घेईल का समाचार आहे गोलंदाजचा पाहायला लागेल त्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सार्थकने पुन्हा एकदा टोलवला चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु चौकार. खराब क्षेत्ररक्षण. सुंदर फलंदाजी. बॅक टू बॅक बाउंड्री सार्थकाच्या मार्फत. फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र तो थांबलाय मैदानामध्ये.
3 चेंडू, धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये शांत खेळ, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने ताबडतोब फलंदाजी करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा उंच असा चेंडू, चेंडू सीम, चौकार, लगातार हॅट्रिक चौकार आजच्या दिवसामधील. 4-4 खूप छान फलंदाजी सार्थक मार्फत. धावसंख्यामध्ये पुन्हा 4 ने भर, 24 धावसंख्या. आता मात्र विजय याच्यावर दबाव आलेला आहे. स्पीड घ्यायचा आहे पंचा. चार चेंडू, लगातार 3 चौकार सार्थक याच्या माध्यमातून त्या दिवसामध्ये सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा चलवून दिला चेंडू, चेंडू डी स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 27. 5 चेंडू 27 धावा. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू प्लस 1 धाव, 2 धावांनी भर. मात्र 2 धाव, धावसंख्येमध्ये 2 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 29च्या घरामध्ये. मात्र समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल गोटणे संघाला. नाही ना, सार्थक नाही दिलेलं, मात्र एज लागून डी स्वरूपामध्ये 1 धाव, धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने भर. ओव्हर समाप्त. 30 धावा, धाव फलकावर 30 धावा लागलेला. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण आहे. का सामना रंगला, कोण बाजी मारेल? 6 चेंडू 11 धावा. चेस होऊ शकतो की चेस नाही होऊ शकत, बघूया काय होत आहे. विजेते संघाचे सर्व कर्णधारांनी कमिटी संपर्क साधायचा आहे, स्टेज जवळ यायचं आहे. सर्व विजेते संघाच्या कर्णधारांनी कमिटी सेकंड राऊंडचे लॉट्स पाडत आहेत. तिथे विजयी संघाचे सर्व कर्णधार यांनी स्टेज जवळ यायचे आहे. सेकंड राऊंडचे लॉट्स पाडण्यात येणार आहे. आता शेवटची गोल, तिसरी ओव्हर घेऊन येतात आहे. शेवटचं अंतिम ओव्हर घेऊन येतात सुरेश. 6 चेंडू आणि 11 धावाचं समीकरण. आता मात्र स्ट्राईक आलेला अक्षय. 2 ओव्हर नंतर त्याला आता स्ट्राईक भेटले. सलामीला आलेला फलंदाज अक्षय अजून सुद्धा मैदानात आहे. आता मात्र पावसाची सुद्धा जोरदार एंट्री झालेली आहे या सामन्यामध्ये. चला, 6 चेंडू 11 धावा. काय होत आहे? पुन्हा एकदा अक्षा, सुंदर चेंडू, टप्पाय चेंडू. अक्षयला मात्र चेंडू काय समजले नाही. लेग बायच्या सुरुवामध्ये 1 धाव. मात्र 5 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. आता आला मात्र स्ट्राईकला सार्थक. मागील ओव्हरमध्ये त्याने लगातार 3 चेंडू 3 चौकार टोकलेत. तोच मात्र आता फलंदाज सार्थक स्ट्राईकला आहे. काय करतो आपल्या संघासाठी? 5 चेंडू 10 धावांची गरज. विजय करेल का कमबॅक, की सार्थक करेल आपल्या संघासाठी विजयाचा जल्लोष? 5 चेंडू 10 धावा. एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू. आधीच रन कमी, त्यात हे खराब चेंडू. 5 चेंडू 9 धावा. या सामन्यासाठी पावसाने सुद्धा जोरदार हजेरी लावलेली आहे. वा, काय सामना चालू आहे. 5 चेंडू 9 धावा. टप्पा चेंडू सार्थकने टोलवला ऑफ साईडच्या दिशेने. 1 टप्पा, क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर. पुन्हा एकदा फेकीचा मारा. 2 धाव कंप्लीट. धावसंख्यामध्ये 2 ने भर, धावसंख्या पोचते ती 34च्या घरामध्ये. आता मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज. षटकार मारून करेल का फिनिश सार्थक, की विजय करेल आपल्या संघासाठी कमबॅक? सुरेश गोलंदाजी मार्फत सुरेश काय करेल आपल्या संघासाठी कमबॅक? 7 धावांची गरज. टप्पा चेंडू हवेत, क्षेत्राच्या खाली. मात्र झेल सोडलेला 1 धाव.
धावसंख्या एक ने धावसंख्या पुस्थिती 35. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. सुंदर सामना रंगलेला आहे. रोमांचक सामना आजच्या दिवसातला हा. सुंदर. 3 चेंडू 6 धावा. दबाव 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 दोन्ही खेळाडूंवर, गोलंदाजावर सुद्धा तेवढाच दबाव फलंदाजावर सुद्धा. काय होत आहे पाहूया. अकुटाबा चेंडू पुन्हा एकदा अक्षयने कटवून दिलाय तो डी स्वरूपामध्ये. 1 धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. का कमबॅक केला लेंडोरी संघाने. वा. एका टाइमला वाटलं होतं गोटणे संघाच्या खिशामध्ये सामना होता, परंतु हे मित्रांनो क्रिकेट आहे. सुंदर सामना चालू आहे आजच्या दिवसातला. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र अक्षय स्ट्राईकला. सुरेश काय करतोय आपल्या संघासाठी. वा काय सुंदर गोलंदाजी करतोय सुरेश. 100% मेहनत देतोय आपल्या संघासाठी त्या पावसामध्ये. वा. अकुटप्पा चेंडू समोर दिसेन टोलून दिलाय. चेंडू जातोय समोर. क्षेत्ररक्षण करा दुसऱ्यांचा फेके. सुद्धा तिसरी धावची परंतु विकेटचा पतन होत आहे. विकेट जाते मात्र. 2 धाव नक्कीच भर झाले, मात्र विकेट जाते ती सार्थक याची. सार्थक याची विकेट. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण छोट्या बाळाकडून. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. हा खेळाडू खूप सुंदर. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. वा. जोरदार टाळ्या उद्या सामन्यासाठी. सुंदर सामना. 1 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकला अक्षय फलंदाजीसाठी. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा अकुटबा चेंडू जातोय निर्धाव आणि सामना जिंकतोय तो शिवतेज लेंडोरी संघ. काय सामना झाला हा. सुंदर सामना. विजय संघ शिवतेज लेंडोरी. गोटणे हार्डबॅटला गोटणे संघ. विजय संघाचे अभिनंदन. सर्व संघ विजयी संघाचे करणारे यायचे. शेवटचा कॉल असेल. सर्व विजय करणारे स्टेज जवळ यायचंय. रवींद्रजी शेलार अध्यक्ष.